ज्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ना, त्याच दिवशी मला माहिती होतं की पुढचे 3 ते 4 दिवस आपल्याला कसेही इथं काढायचे. आणि हॉस्पिटल म्हटलं म्हणजे कोणालाच आवडत नाही. तर मलाही ते अजिबात आवडत नव्हतं. माझं एकच होतं की मला फक्त घरी जायचं आहे आणि हाच तो दिवस होता ज्या दिवसाची मी खूप आनंदाने वाट बघत होती. पण इतकं मोठं सरप्राईज मला भेटेल हे मी विचारही केलेला नव्हता. डेकोरेशन थोडंफार करणार आहेत हे मला माहीत होतं. पण इतकं छान असं सजवतील आणि इतकं मस्त वेलकम करतील हे मला माहीत नव्हतं. कृष्णाच्या वेळेस जे आहे तर कोरोनाचा काळ चाललेला होता आणि म्हणून तेव्हा काही आम्ही एवढं डेकोरेशन केलेलं नव्हतं. तेव्हा हॉस्पिटलमधून जसं तसं घरी येण्याची पडलेली होती. पण ह्यावेळेस मस्त असं सरप्राईज भेटलेलं होतं. माऊ मात्र खूप जास्त रडत होती. तिला गरमी होत होती की काय, पण हॉस्पिटलमधून निघण्यापासूनच तिचं रडणं कंटिन्यू सुरू होतं. आणि मग नंतर घरी येऊन आम्ही तिला निवांत झोपवलं. अशा प्रकारे हे छान आमचं छोटंसं सरप्राईज होतं आणि घरी आल्यावर घरचा मस्त निवांत चहा सर्वांनी एन्जॉय केला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.